सायबर भामट्यांनी आता डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक करण्याचं सत्र सुरू केलं। अनेक जण या डिजिटल अरेस्टला बळी पडतात। संभाजीनगरमधल्या एका 55 वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्टमुळे 61 लाखांचा गंडा घालण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे। पाहूयात हा रिपोर्ट। संभाजीनगरची महिला 1.5 महिना डिजिटल अरेस्ट। दीड महिन्यात 61 लाखांवर डल्ला। सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक। गेल्या काही दिवसात डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढत चाललेत। या डिजिटल अरेस्ट बाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न सुरू आहेत। मात्र तरीही अनेक जण या डिजिटल अरेस्टचे बळी ठरतायत। छत्रपती संभाजीनगरमधील एका 55 वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी लुटले। उल्कानगरीत राहणाऱ्या रीना नंदापूरकर यांची 61 लाखांची फसवणूक झाली आहे। सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगत सायबर भामट्यांनी त्यांना लाखोंचा गंडा घातला। या 1.5 महिन्याच्या कालावधीत रीना यांना घरातून बाहेर पडण्याची आणि कुणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती। 4 मार्च रोजी दीना नंदापूरकरांना भामट्यांचा फोन आला। सीबीआयचा अधिकारी असल्याची या भामट्यांनी बतावणी केली। रीना यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचा बनाव करण्यात आला। वय जास्त असल्यानं डिजिटल अरेस्ट करत असल्याचं या सायबर भामट्यांनी सांगितलं। 2 टप्प्यात रीना यांच्या खात्यावरील पैसे काढण्यात आले। सुरुवातीला 45 लाख खात्यावरून काढून घेतले आणि त्यानंतर 9.5 आणि त्यानंतर 5.5 लाख असे एकूण 61 लाख लुटले। पैसे परत न आल्यानं महिलेनं पोलिसात तक्रार केली। 61 लाख रुपये त्यांनी माझ्याकडनं घेतले पूर्ण टोटल। गोल्ड लोन उचललं, त्यांना सांगितलं की त्यांनी म्हणजे किती टक्के अमाऊंट मिळते। मग आम्हाला बँकेकडनं 70% अमाऊंट मिळाली। मग ती मी 5.5 लाख रुपये 5,50,000 रुपये मी ते पण त्यांच्या ह्याला टाकले। त्यांनी प्रत्येक वेळेला मला वेगळं अकाउंट सांगितले होते, प्रत्येक वेळेला वेगळं नाव होतं। डिजिटल अरेस्ट असा कोणताच प्रकार नसून जर तुम्हाला असा कोणताही फोन आल्यास संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। पोलीस अशा प्रकारचे कुठलेही कॉल करत नाहीत आणि अशा प्रकारचे तुम्हाला अटक टाळण्यासाठी अमुक रक्कम भरावी लागेल अशा प्रकारची डिमांड किंवा पैशाची मागणी पोलिसांकडून कधीही केली जात नाही। त्यामुळे जर अशा प्रकारचे कुणाला कॉल आले असतील तर ते 100% फेक कॉल असतात। अशा कुठल्याही कॉलना बळी न पडता किंवा अशी कुठलीही रक्कम न भरता तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनचे आपण संपर्क साधायचा आहे। डिजिटल अरेस्ट बाबत जनजागृती केली जाते, मात्र तरीही अनेक प्रकार वारंवार घडतायत। त्यामुळे डिजिटल अरेस्टला बळी पडू नका। या प्रकाराबाबत सावध राहण्याची अधिक गरज आहे। विशाल करोळे, झी24 तास, छत्रपती संभाजीनगर।